जिल्हा परिषद आणि पंचायत समितीचे निवडणुकीच्या निमित्ताने या ठिकाणी उपस्थित असलेले आमचे सहकारी मित्र सुभाषाबा कोले, विजयदादा पटेल, नारायण रावत, त्याचप्रमाणे 5 सर्कल आहे आपले. 5 सर्कल पैकी 4 सर्कल आपण या ठिकाणी लढतो आणि 1 सर्कल आपण मित्र पक्षाला हातगाव सर्कल त्या ठिकाणी आपण सोडलेले. 4 सर्कल मधले लिंबा सर्कलचे दत्तराव मांदळे आणि त्यांच्या सोबत पंचायत समितीचे प्रकाशराव अवचार आणि दुसरं भूमनराव पवार. त्याचप्रमाणे बावडगाव सर्कल मध्ये डॉक्टर जगदीश शिंदेचे आहेत आणि पंचायत समितीला आहेत का उमेदवार? फॉर्म भरायला 2 उमेदवार, आबाचा मुलगा आणि कोले आणि श्याम धर्मे जे आपले पंचायत समितीचे उपसभापती आहेत. 2 उमेदवार आहेत. त्याचप्रमाणे तिसरा सरकार आपला कासापुरी तरुण तडफदार ज्याने आता आपल्या शैलीतून आपले विचार मांडले असेल, अनंत वाकणकर, आणि त्याच्याबरोबर कामरेड लिपणे आणि किसन घाणगे हे 2 आहेत. आणि देवंद्रा सर्कल मधून विष्णू उकले आणि त्याच्याबरोबर रेणापूरचे कुठे झाले आणि आनंद झाले. असे उमेदवार आपण जिल्हा परिषदेचे 4 सर्कल मध्ये आणि हातगाव सर्कल मध्ये जे उमेदवार आहे आपले महाविकास आघाडीचे, पण आपण त्या ठिकाणी युती करून लढतो असे सुरेश ढगे त्यांना आपल्याला पाठिंबा राहणार आहे. मित्रांनो, जिल्हा परिषदची निवडणूक म्हणजे अत्यंत, याला आपण विन्नी मंत्रालय म्हणून, ग्रामीण भागाचे जेवढे प्रश्न तुमच्या गावामध्ये स्मशानभूमी नाही, ते प्रश्न जिल्हा परिषदच्या माध्यमातून सुटते. स्मशानभूमी आहे पण रस्ता नाही, शाळेला शिक्षक नाही, शाळेचे खोल्या जुने झाले, नवीन बांधायचे, PSC आणि आरोग्य सेवा, हे सर्व ग्रामीण भागाचे जे प्रश्न असतात, हे सगळे आपले हे प्रश्न आपल्याशी निगडीत आहेत. आणि हे प्रश्न सोडवण्यासाठी शासनाच्या विविध योजनेचा लाभ आपल्यापर्यंत कसा येईल पंचायत समिती आणि जिल्हा परिषदच्या माध्यमातून, याच्यासाठी चांगले आणि जबाबदार कर्तव्यदक्ष उमेदवाराची आपल्याला आवश्यकता असते. आता एका पंचायत समितीमध्ये कासापुरीमध्ये आम्ही कामरेड लिपणेला दिली उमेदवारी, आणि कामरेड लिपणे एक मामूली माणूस आहे. आपल्याला माहित होतं की कामरेड लिपणे इकडे तिकडे फिरते काय काय, पण मित्रांनो, हे आज जे आपल्याला ऊसाला भाव जे मिळाला केवळ ते माणसामुळे. किती एकर ऊस आहे त्यांच्याकडे? किती एकर ऊस आहे लिपणे? ऊस तुमचा, आंदोलन ते करायचे आणि पैशाचा फायदा तुम्हाला मिळेल. मग असे माणसाचे आपल्याला गरज आहे की नाही सांगा मला, गरज आहे की नाही बोला ना.
आता उद्या पंचायत समितीमध्ये जवाहर व्याप्ती विहिरीला समजा कोणी काय काय अधिकारी इतके मारलेले झाले सरकारच्या कालखंडामध्ये की पैशाशिवाय काम करत नाही. 25,000 रुपये त्या ठिकाणी घेतले. आमचे कामरेडला उभं करा, फुकट काम होईल की नाही सांगा मला. घरकुलाचे हप्ते टाकायचे असं पैसे काय पैसे लागायचे. पैसे लागेल. अब ये उर्दू मने सब मर्ज की दवा कामरेड. काय जर तुमचा असला प्रश्न आणि त्याला जर तुम्ही मताच्या रूपाने ताकद नाही दिली तर प्रश्न कधी सुटणार. याची जानकारी याचं ज्ञान आपल्याला असलं पाहिजे का आम्ही त्याला निवडलं. खरं म्हणतं त्याला जिल्हा परिषद मध्ये पाठविण्याची आपल्याला आवश्यकता आहे. पण पुढची श्रेणी तुमची जिल्हा परिषदचीच राहणार आहेत. कामरेड साहेब, पवार साहेब, तुमचं नाव विसरलं मी. हे लोक काम करणार आहेत, चळवळीतले लोक आहेत. आता ही चळवळ संपली. चळवळीतल्या लोकांना विस्तारात दिलेले लोक आता निवडणुकीचं स्वरूप सुद्धा दिवसेंदिवस बदलत चाललं. विकास काम हे ते लोक म्हणाले आजच्या काय बोला. हे आपल्या लोकशाहीसाठी घातक आहे. आज कोण उभं राहिला बाबड मुसळकर मध्ये? डॉक्टर राम शिंदे, त्यांची मंडळी, त्यांचा दवाखाना, त्यांची प्रॅक्टिस कुठे कुठे? मुंबई. आणि तुम्हाला घरकुलाचे हप्ते टाकायचे, तुम्हाला जिल्हा परिषदचं काही त्या ठिकाणी काम आहे, तर तुम्ही मुंबईला जाणार. कुठे जाणार आहे तुम्ही? कोणाला सांगणार आहे? मग कशामुळे उभं राहिले? कशाच्या जोरावर राहिले सांगा तुम्ही? पैशाच्या जोरावर. जर अशी परिस्थिती राहिली आणि अशी परिस्थिती झाली तर आपले प्रश्न कसे सुटणार? बरं, एक ठिकाणी मला आताच सांगितले की 2 ठिकाणी उभे आहेत नव्हते. त्यांच्या बायको बाबळगाव मध्ये आणि ते स्वतः कुठं कासापुरीमध्ये. हे फक्त उभं राहण्याचं कारण एवढं आहे की धनशक्तीच्या बळावर हे असे लोक निवडणुकीच्या रिंगणात येऊ लागले. म्हणून मी आपल्याला सांगतो की काँग्रेस सारखे माणसं बाजूला पडायले. काँग्रेस सारखे लोक जे आमच्या प्रश्नाची जाण ठेवणारे हे लोक बाजूला पडायले. ठीक आहे, त्यांच्यावर वैयक्तिक पण धर्मनिरपेक्ष विचार, त्यांचे जातीवादी पक्षाबरोबर जाण्याचे त्यांचे विचार नाही. त्यांनी मला सांगितलं की मी काँग्रेस बरोबर येईल, धर्मनिरपेक्ष पक्षाबरोबर येईल, जातीवादी पक्षाबरोबर मी जाणार नाही. म्हणून आम्ही त्याला पंचायत समितीची उमेदवारी रामपुरीकरातून त्या ठिकाणी दिली. तर मित्रांनो, याचा विचार आपण कुठेतरी लोकशाहीमध्ये केला पाहिजे की आपण निवडणुकीमध्ये कोणाला निवडून द्यालो. अनेक सदस्य असे त्याला सभापती आम्ही केलं, जिल्हा परिषदचा अध्यक्ष केलं, मार्केटचा सभापती केलं, मार्केटचे अध्यक्ष केलं. बरेच लोक आम्हाला सोडून गेले. पण आम्ही काय म्हणजे आम्ही नवीन माल तयार करण्याची फॅक्टरी आमच्याकडे आहे. नवीन पोरं, नवीन लोक, त्याला आपण संधी देऊ काम करणार. फक्त सुभाषाबा, दत्ताराव, लाले राणो सारखे आमचे ते एक जीवाचे माणसे. आता तर सकाळी इकडे आणि संध्याकाळी तिकडे. आता सोशल मीडियाने खूप फोटो व्हायरल होत. बरेच लोक म्हणतात साहेब आपली बैठकीत होतं तिकडे गेला. म्हणजे काय माणसाला नीतिमत्ता काय राहिलेली नाही. अशा लोकांना कुठेतरी आपण लोकशाहीमध्ये थारा देता कामा.
आज आपण देशाचं चित्र पाहतो. आता तर हे जिल्हा परिषदची निवडणूक आहे. लोकसभेमध्ये आपण प्रचंड बहुमत त्या ठिकाणी फक्त 25 खासदार जर महाविकास आघाडीचे आले असते तर मोदी प्रधानमंत्री झाले नसते. महाराष्ट्रामध्ये भरभरच आपण यश दिलं. 288 पैकी 237 आमदार महायुतीचे आले. विरोधी पक्ष सुद्धा आपण त्या ठिकाणी ठेवला नाही. कापसाच्या भावासंदर्भामध्ये सभागृहामध्ये सगळे प्रस्ताव जर मांडायचे असेल, चर्चा उपस्थित करायची असेल तर विरोधी पक्ष नेता नाही. सोयाबीनच्या भावाच्या संदर्भात जर आपल्याला सभागृहामध्ये बोलायचे असेल तर विरोधी पक्ष नेता नाही. अशी लोकशाही जर आपण तयार केली गेली, त्याला बळकट दिलं, ते देश हे राज्य हुकुमशाकडे आहे. तेच परिस्थिती राज्यात आणि देशात निर्माण झाली. मित्रांनो, लोकशाही जर जीवन ठेवायची असेल तर विरोधी पक्ष सुद्धा थोडंच भरकट पाहिजे, थोडंच मजबूत पाहिजे. त्याचं कारण काय? त्या सोयाबीन सारखं जे पीक आहे 15 वर्षापासून 10 वर्षापासून 4,500 ते वर जात नाही. तुम्ही किती आंदोलन करा, कापसाचे भाव वाढत नाही. अजून कापसाची गाठीचे जो बाहेर निर्यात करण्याचं काम हे राज्याच्या देशामध्ये चालू आहे. अशा परिस्थितीमध्ये हे देशाचा शेतकरी कोळमळून गेला. किती दिवस पंजाबच्या शेतकऱ्यांनी धरणा दिलं? 6 महिने. काय केलं सरकार? पुन्हा हरियाणा पंजाबमध्ये निवडणुका जिंकल्या. आता मशीनीच त्याचा साथ देऊ लागली तर मतदार तरी काय करणार? अशी सुद्धा अवस्था झाली. इलेक्शन कमिशन त्यांचे ताब्यात, हायकोर्ट आणि सुप्रीम कोर्ट त्यांच्या ताब्यात. लोकांना न्याय कसं मिळायचं? सगळीकडे दाब धडपड करून हे भाजपवाल्याने हे देशात राज्याला काबीज केलेले. आणि आपण म्हणतो लोकशाही आहे. आणि लोकशाहीमध्ये सुद्धा आपल्याला जीवन ठेवायचे असेल, मजबूत ठेवायचे असेल, तो विरोधी पक्ष सुद्धा थोडं बळकट करणं आणि ठेवणं हे काळाची गरज असते मित्र. नाहीतर आपण आज तुम्ही कालचे नागपूरच्या अधिवेशनमध्ये कृषी मंत्र्याचं उत्तर, जे कृषी मंत्री गेले पण ते खेळता खेळता कोकाटे, त्यांनी काय उत्तर दिलं? ते म्हणाले 6 महिन्यामध्ये 783 शेतकऱ्यांनी महाराष्ट्रात आत्महत्या केली. हे सरकारची आकडेवारी आहे. आणि ज्यावेळेस शेतकरी आत्महत्या करते, उदास होऊन जाते, शेवटचा पाऊल उचलते, त्याची शेती बरोबर काय नाही. खताचे भाव प्रचंड वाढलेले, मजुरी वाढलेली, कापसाला औषध उपचाराचा खर्च जास्त झाला. डीएपीचे भाव जे तर 1922 पर्यंत गेली, जे 1000 रुपये होते 10 वर्ष 7-8 वर्ष खाली, ते दुपटीने वाढले, पण मालाचे भाव वाढले नाही. पण अशा परिस्थितीमध्ये आपण कुठेतरी विचार करण्याची, कोणतीही निवडणूक असो, मग जिल्हा परिषदची असेल, पंचायत समितीची असेल, आता तर सगळे निवडणुका देश पातळीवर, राज्य पातळीवर संपलेले. पण हे ग्रामीण भागातील जिल्हा परिषदच्या निवडणूक मधून आपण संदेश द्यायला पाहिजे की आता आम्ही तुमची हकालपट्टी करणार आहे. शिवसेना आणि बीजेपी हे दोघांना आपल्याला धडा शिकवायचा आहे. म्हणून आपल्याला पंजाला निशाणावर मतपटन दाबून आपल्याला सर्व उमेदवार निवडले. डॉक्टर साहेब सारखे त्याचं वाकणकरने उल्लेख केला. सामाजिक क्षेत्रामध्ये चांगलं काम आहे. कोण आपल्या खिशातल्या पैशाचे दुसऱ्याच्या आई वडिलांना पोषण करते मला सांगा? आज 10-12 वर्ष झाले वृद्धाश्रम स्वतःच्या खिशातून चालू आहे. लोकांच्या आई वडिलांची सेवा करतात. मी जाऊन त्या ठिकाणी भेट देऊन आलो. दवाखान्यामध्ये सुद्धा कधी आम्ही फोन केला की डॉक्टर साहेब
उनको समझ में आता कि मेरा फोन आया तो कुछ तो फीस का मामला है. ठीक आहे नाही केलं, आधीच कमी केली. हा बरोबर. पण लोक बी इतके हुशार, आधी कमी केल्यानंतर पुन्हा अजून कमी करा. किती लोकांना फुकट औषध उपचार केले आणि मग आपण तिसऱ्याला निवडून द्यायचं. कधी जाण ठेवायची नाही. बरोबर. आमच्या काँग्रेसचे आंदोलन चालू आहे. आमचे दत्तराव 24 तास लोकांची सेवेत आहे. वाकणकर एक तरुण तडफदार कार्यकर्ता आहे, त्याला आपण संधी दिली तर आप कधी जा पाथरीत आहे सगळे सरकार मिळत. त्यांच्या विरोधामध्ये अजून त्यांच्या गावाला उभं. पहिलं मी जिल्हा परिषद सदस्य केलं तर 2002ला. त्याच्यानंतर शिवसेनेत जाऊन तिकडे झाला. पण त्या सरकारमध्ये कोणत्या गावामध्ये जा, कासापूर्वी सरकारमध्ये त्याच्या 5 वर्षाचा कामाचा हिशोब जनतेने विचारावा. जे कासापूर्वी सरकारचे लोक असतात हात वर करा. आणि तुम्ही सांगा, तुम्ही विचारा की बाबा तू आता उभा राहिला पुन्हा, तुम्ही 5 वर्षामध्ये कासापूर्वी सरकारमध्ये कोणत्या गावाला काय काम केलं. सगळं आपल्या निधी बाहेरच्या गावाला बाहेरच्या सरकारला दिलं. पुन्हा आपण त्याला संधी द्यायची. हे सगळा विचार आपण ह्या ठिकाणी मतदार म्हणून आपण केला पाहिजे. आपण कशाला बी कोणत्याही आमिषाला बळी पडून आपण मतदान करता कामा नये. एक जागरूक मतदार म्हणून आपण जिल्हा परिषद असेल किंवा ग्रामपंचायत असेल त्या ठिकाणी त्या लोकांना आपण निवडून द्यायला पाहिजे. तर मित्रांनो, मी आपल्याला एवढीच विनंती करणार आहे की आम्ही 5ही उमेदवार, आणि मला खात्री आहे हे 5ही उमेदवार आपल्या प्रचंड मताने निवडून येणार आहे. आणि हे सगळ्यावर आमच्या पंचायत समितीवर आणि भ्रष्टाचारावर रोख लागण्यासाठी आमचे कामरेड तिथे 24 तास उपलब्ध राहणार. तुमचे विहिरीचे पैसे, तुमचे घरकुलाचे हप्ते, कोणाचा लागणे कर्मचाऱ्याचा ते असल्यावर मागायचे. म्हणून मित्रांनो, असे लोकांना आपण पाठबळ द्यायला पाहिजे. आणि अशा लोकांना जर आपण विश्वात राजकारण केलं, ते राजकारण आपला सक्सेस आणि आपल्या पदरात काही पडणार नाही. आणि याचा त्रास सुद्धा आपल्या दैनंदिन जीवनामध्ये आपल्याला मिळाला. तुम्हाला आपल्याला सर्वांना विनंती करायची आहे की आपण सर्वजण आपले 5ही उमेदवार, 4 पंजाचे आणि 1 मशालचा, हे सर्वांना आपण प्रचंड मताने विजय करावा. आणि ह्याला जिल्हा परिषद पुन्हा काँग्रेस आणि मित्रपक्ष महाविकास आघाडीच्या ताब्यात आपण सर्वांनी द्यावी. पंचायत समितीवर सुद्धा आपलं काँग्रेस पक्षाचा झेंडा फडकायला पाहिजे. आणि एका विचाराने आपण ह्या ठिकाणी मदत केली आणि मतदान केलं तर निश्चितपणे 5ही उमेदवार निवडून येण्यामध्ये आपल्याला काही ज्योतिषीची आवश्यकता नाही. एवढंच हे निमित्ताने सांगतो. आणि पुन्हा आपल्याकडून अपेक्षा व्यक्त करतो की एक बार सगळे आपले 5ही उमेदवार निवडून देणार आहे का नाही सांगा मला. आणि तुम्ही एवढ्या लोकांना जर ताकदीने जर उभं राहिले तर निश्चितपणे समोरचे लोकांचा डिपॉझिट जप्त झाल्याशिवाय राहणार नाही. एवढीच अपेक्षा आपल्याकडून करतो आणि माझे 2 शब्द संपवितो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. समाचार पाने के लिए मैक्स परभणी लाइव को सब्सक्राइब करें